मालेगाव रोडला धुळे चाळीसगाव लोहमार्ग छेदतो. दुपारी 11:30च्या सुमारास ही घटना घडली. जळगाव निघालेली महामंडळाची बस मालेगाव रोडवरील रेल्वे फाटकाजवळ आली. फाटकातून पुढे जात असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती जागच्या जागी थांबली. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या काही मिनिटातच धुळे चाळीसगाव रेल्वे लोहमार्गावरून येणार होती. रेल्वे फाटक बंद असल्याच्या ऐनवेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे फाटक परिसरातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेमुळे रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांची गर्दी होऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुसऱ्या बाजूने रेल्वे फाटक बंद न करता तात्पुरत्या थांब्याच्या सहाय्याने रेल्वे मार्ग सुरक्षित केला. त्यामुळे येणारी रेल्वे सुरक्षितपणे पुढे सरकली. रेल्वे गेटनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने नादुरुस्त झालेली बस हाताने ढकलून रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आणि त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. बस रेल्वे मार्गावर बंद पडली असती तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.